आपल्या कॉलेजच्या पोरांनी ना आज डायरेक्ट बसवंत आणि बी पार्कला आहे ना मस्तपैकी व्हिजिट केलेले आहे आणि बेकार असा एन्जॉय करून टाकला. म्हटलं काही विषय नाही आहे. तर काय विषय पब्लिक, जय श्रीराम. मी आहे तेजस सोनवणे आणि तुमचा भाऊ चालला होता डायरेक्ट पूर्ण कॉलेजच्या टीम सोबत आहे ना आपण डायरेक्ट फील्ड व्हिजिटला, ते पण आहे ना बसवंत पिपळगावला. मग काय सर्वात आधी नारा बिरा फोडून घेतला, मस्तपैकी लिंबू बिंबूचा निवद देऊन दिला. म्हटलं काही विषय नाही. तसं तर आपले पोरं बसूनच गेलेले होते. मग मस्तपैकी आपली शीट वगैरे पाहून आहे ना तुमचा भाऊ बसून गेलेला मस्त आपल्या बॅगेत आहे ना मस्त स्पीकर घेऊन आलेला होता. मग काय स्पीकर वगैरे वाजवला आणि डायरेक्ट सर्व आपल्याकडे पाहायला लागले. म्हणजे काही विषय नाही. तसं ते एकदम मस्त एन्जॉय वगैरे सर्वच होता. त्यात आपले ड्रायव्हर काका पण इतके भारी भेटलेले होते ना, गाडी एकदम भारी अशी मस्त चालवत होती. मग काय बसवंत पिपळगावमध्ये जाऊन सर्वात आधी टर्न घेतला आणि डायरेक्ट आम्ही आलो डायरेक्ट बसवंत पिपळगावच्या हनीबी पार्क मध्ये. एकदम भारी असं पार्क होतं, कारण की इथे पाण्यासारखं पण खूप आहे, इथं एन्जॉयमेंट आणि ना मस्त शिकण्यासारखं पण खूप होतं. मग काय मस्तपैकी इथं मॅडमांनी आम्हाला थोडंसं काही इन्फॉर्मेशन दिलं. त्यानंतर आम्ही मस्तपैकी एकदम पद्धतशीर सर्वांनी ऐकून घेतल्या. मग काय आम्ही निघालो होतो डायरेक्ट एक एक गोष्ट शिकण्यासाठी, कारण की इथे आहे ना त्यांच्या आहे ना पर्सनल माणूस दिलेला राहतो आपल्याला. मग काय इथे एक एक वस्तूची आम्हाला एक एक गोष्टीची इन्फॉर्मेशन दिली. त्यानंतर आम्हाला एक मूवी दाखवण्यासाठी घेऊन गेले, ते पण इतकं मस्त अंधारात होती आणि मूवी मध्ये ना शिकण्यासारखं खूप होतं, कारण की आहे ना आपल्या शेतकऱ्यासाठी मधमाशा किती महत्वाचे हे आज कळून गेलं. त्यात काही विषय नाही. म्हटलं इथं मधमाशी मोठी पण होती. मग काय मस्तपैकी इकडे मॅडमांचं चालू होतं आम्हाला एकदम इन्फॉर्मेशन देणं, कारण की कोणकोणत्या मधमाशा असतात आणि मधमाशांपासून आपल्याला काय काय फायदे असतात हे पण सांगितलं. मग काय मस्तपैकी आम्ही ना मस्त फोटो व्हिडिओ पण काढून घेतले, कारण की एकदम पद्धतशीर. म्हटलं काही विषय नाही. कोणत्या कोणत्या मधमाशा असतात हे पण बघून घेतलं. मग आता आम्ही निघालो होतो मधमाशा रिअल मध्ये बघण्यासाठी. रिअल मध्ये मधमाशा पण बघून घेतला. आता पाठ तुम्ही बघा आणि फॉलो करून घ्या वर.